दिदू बाळा कशाची धडपड चालू आहे? हा भावंडीला रक्षाबंधनचं गिफ्ट. अगं आता रक्षाबंधन आणि कुठलं तवरच तुला रक्षाबंधनचं गिफ्ट पोचलं बी का? मग हा मागून घेतलंय मी त्याच्याकडे. अगं त्याला 2 बहिणी आहेत की पण आणि मी लाडकी आहे ना. होय आणि एवढं गिफ्ट कसलं असलं हाय म्हणायचं. काय करावं दामानं काढ तोडशील त्याचं काय तर निघतंय का नाही? एवढं पॅक ह्यांना कोणी करायला लावलंय काय माहित. त्यांना व्यवस्थित डिलिव्हरी पोच करायची असते दिदू बाळा. काय हे विचारलं नाही तुम्ही. कळतंय की ती वर आहे की कानात घालायचं तसलं वर लावायचं. काय म्हणते ती त्याला? कसं करायचं? अगं दमानं करती मान त्या टी शर्टावरचं ती मांजर का वाघ आहे ती सुद्धा कटाळलं तो. लय येडेवणी करायला लागती की आता ही गिफ्ट मिळलंय म्हणून. आता ती 2 बहिणींना काय वाटायचं? हेडफोन आहेत. अहो त्यांचं काय आहे हो? त्यांचं काय आहे हो? ती पण बहिणीच आहे त्या बरं का प्रसादच्या. असू दे की. मग तुला काय एवढं मोठं गिफ्ट दिलं त्यानं? हा. आता सिद्ध केलंय की त्यानं लाडकी बहीण दिदू बाळच आहे ती. कारण की दिदू बाळ बी त्याला काय कमी पडू देत नाही ना. हो, कसलं भारी वाटतंय. मला किती दिवसापासून घ्यायचं. कितीच आहे माहितीये तुम्हाला? हा 3.5. अयो काय अगं ती कानात घालायसाठी तुम्ही 3,500 आणि 4,000 रुपये घालवता ग. छान दिसतंय का असं? काय करायचं ती घालून? जिम मध्ये ती गाणं येतंय. कानाचं पडतं तुटते लगे. चांगलं आहे का नाही सांगा. आता मला काय चांगलं न वाईट त्याचं कळत नाही. मी काय वापरलंच नाही ना कधी. तुला त्याची माहिती पण असेल. ती शर्ट चांगलं दिसतंय. हा छान आहे छान आहे. कंपनीच आहे हो. जा मग आता जिमला घालून. चला मला पडलाय पसार आवरायचा. टेन्शन आलं असेल त्या दोघींना घेतलं नाही म्हणून. नाही ग ती तू बाळा तसं तू पण त्याला करती ती पण तुला करतो ती पण करते त्यांना पण घेणारच आहे ती उगं म्हणलं मी. त्यांना पण असंच तुझ्यासारखं पण घेणार आहे काय तर. हा, बरं. चला